नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जावेद चेन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 12वी मध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेचं लेखी परीक्षेचं वेळापत्रक हे जारी केलेलं आहे. त्यांनी आजच मंडळाच्या वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटवर हे जे काही बोर्डाचं वेळापत्रक आहे ते आलेलं आहे. कोणता विषय कोणत्या दिवशी आहे, कोणत्या वेळेत आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सविस्तरपणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. तर बघूया कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे. सगळ्यात अगोदर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांनी याच्या अगोदरही एक प्रकटनाद्वारे माहिती सांगितलेली होती की 21 फेब्रुवारीच्या दरम्यान दरवर्षी जी काही परीक्षा सुरू होते ती तब्बल 10 दिवसांनी अगोदर सुरू होणार आहे. म्हणजे 11 फेब्रुवारी पासून बोर्डाची परीक्षा यावर्षी सुरू करण्यात येणार आहे. तर जे काही वेळापत्रक आहे ते 11 फेब्रुवारी पासूनच आपल्याला प्राप्त झालेलं. इथं सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यांचं सगळ्यांचं वेळापत्रक जे काही आहे ते विल कमेन्स फ्रॉम ट्यूजडे 11 फेब्रुवारी 2025. तर बघूया आपण कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे. सगळ्यात अगोदर 11 फेब्रुवारी 2025 ला मंगळवारी इंग्रजीचा पेपर आहे 11 ते 2 या वेळेमध्ये. 12 फेब्रुवारी बुधवार 11 ते 2 या वेळेमध्ये हिंदी या विषयाचा पेपर आहे. त्यानंतर 13 फेब्रुवारी गुरुवार या दिवशी मराठी आणि इतर जे काही भाषा आहेत त्यांचा पेपर आहे 11 ते 2. त्याच दिवशी 3 ते 6 या वेळेमध्ये उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली या भाषेचे पेपर आहेत. त्यानंतर 15 फेब्रुवारी 2025 शनिवार कॉमर्स शाखेचा पेपर ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन 11 ते 2. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2025 11 ते 2 या वेळेमध्ये विज्ञान शाखेचा पेपर आहे फिजिक्स, भौतिकशास्त्र. 18 फेब्रुवारी 2025 मंगळवार पुन्हा कॉमर्सचा पेपर, चिटणीसाची कार्यपद्धती, सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि एक गृह व्यवस्थापन हा सुद्धा पेपर आहे. 20 फेब्रुवारी 2025 गुरुवार पुन्हा विज्ञान शाखेचा पेपर रसायनशास्त्र, केमिस्ट्री. त्याच दिवशी 20 फेब्रुवारी 2025 ला दुपारून 3 ते 6 या वेळेमध्ये राज्यशास्त्र, आर्ट्स या शाखेचा पेपर. त्यानंतर 22 फेब्रुवारी शनिवार या दिवशी विज्ञान शाखेचा पेपर गणित आणि संख्याशास्त्र, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. 25 फेब्रुवारी मंगळवार कोऑपरेशन आर्ट्स शाखेला असतो सहकार 11 ते 2. 27 फेब्रुवारी गुरुवार 11 ते 2 विज्ञान शाखेचा बायोलॉजी हा पेपर, जीवशास्त्र. 28 फेब्रुवारी 2025 शुक्रवार दुपारून बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म जो वाणिज्य शाखेला हा पेपर असतो. 1 मार्च 2025 दुपारून 3 ते 6 इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. 4 मार्च 2025 मंगळवार दुपारून 3 ते 6 एज्युकेशन, शिक्षणशास्त्र. 5 मार्च 2025 सायकोलॉजी, मानसशास्त्र दुपारून 3 ते 6. 7 मार्च 2025 शुक्रवार दुपारून 3 ते 6 भूगोल, जिओग्राफी. 8 मार्च 2025 शनिवार दुपारून 3 ते 6 इतिहास, हिस्ट्री. 10 मार्च 2025 11 ते 2 11 ते 2 आहे हा पेपर, लक्षात घ्या. डिफेन्स स्टडीज, संरक्षण शास्त्र. 11 मार्च 2025 सोशिओलॉजी 11 ते 2 समाजशास्त्र. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा 12, 15 व 17 मार्च 2025 ला 2 सत्रांमध्ये, ज्याचा नंबर ज्या वेळेस येईल त्यानुसार ऑनलाईन घेण्यात येणार आहे. आणि सामान्य ज्ञान मिलिटरी स्कूलला हा विषय बऱ्याच वेळेस असतो. या विषयाची ऑनलाईन परीक्षा 15, 17, 18 मार्च दुपारून आणि सकाळून, म्हणजे 2 एक शिफ्ट मध्ये ऑनलाईनच आहे ही परीक्षा सुद्धा. आणि एक महत्त्वाची अशा प्रकारची सूचना बोर्डाने दिलेली आहे की परीक्षेपूर्वी पुन्हा एक उच्च माध्यमिक विद्यालयांकडे किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडे एक छापील वेळापत्रक येतं. ते वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरावं, अंतिम धरावं असं म्हटलेलं आहे.
आणि या वेळापत्रकावरून खात्री करून घ्यावी जे छापील येईल ते. आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावं. अन्य संकेतस्थळावरील किंवा जे काही वेगवेगळे समाज माध्यम असतात त्यांच्यावर जे काही वेळापत्रक येतात एडिट करून चुकीची माहिती देण्यासाठी, तर ते ग्राह्य धरू नये अशा प्रकारची सूचना बोर्डाने इथं दिलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आता परीक्षेच्या अभ्यासासाठी सुरुवात करायला हरकत नाही. अजून अद्याप तुम्ही केलेलीच असेल याच्या अगोदर, पण तरी सुद्धा बोर्डाचं वेळापत्रक डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला कोणत्या कालावधीत कसा अभ्यास करायचा आहे ते पुन्हा एक ठरवण्यासाठी तुम्हाला याचा बेनिफिट हा निश्चितच होणार आहे. पुन्हा आपण पुढच्या नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत थांबूया. थँक यू.